मुंबईसह पुण्याला पावसानं झोडपलं। मुंबई ठाण्यासह कोकणाला पावसाचा रेड अलर्ट प्रसिद्ध। अतिवृष्टीसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेवर पावसाचं सावट। सभास्थळी साचला प्रचंड चिखल। भराव टाकून सभास्थळ सुस्थितीत आणण्याचं काम। पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी झळकले आमदार रवींद्र धंगेकरांचे बॅनर। आमचं ठरलंय कसब्यात धंगेकर, नो ताई नो भाई बॅनरवरील आशयानं वेधलं लक्ष। अक्षय शिंदेंच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं पोलिसांना झापलं। हे एन्काउंटर नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी। कोर्टाचे ताशेरे। अक्षयने रिव्हॉल्वर खेचली कशी? 4 पोलीस एका आरोपीला सामोरू शकत नव्हते का? हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। अक्षय शिंदेचा मृतदेह जाळणार नाही तर पुरणार। मृत आरोपीच्या वकिलांची माहिती। पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरला जाणार असल्याची माहिती। दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचं आवाहन। 9व्या दिवशी जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित। आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ। जरांगेंचा सरकारला इशारा तर नेत्यांच्या प्रचाराला न जाण्याचं आवाहन। रोज मरे त्याला कोण रडे। भुजबळांचा जरांगेंना चिमटा तर सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल जरांगेंना पुरस्कार द्या। लक्ष्मण हाकेंचा टोला। गुर्जर पटेलांप्रमाणे मराठा आंदोलनही हाताळू आणि महाराष्ट्र जिंकू। भाजप पदाधिकाऱ्यांसमोर अमित शहांचं विधान। मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत वाद नको, शहांचा कानमंत्र। नवी मुंबईच्या एपीएमसीत बांगलादेशीची घुसखोरी। माथाडी नेते नरेंद्र पाटलांचा आरोप। फळ बाजारात माथाडी म्हणून बांगलादेशी काम करत असल्याचाही दावा।